या 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 तुम्ही या पटापट या पुढे या 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 आता तुम्हाला कळेल. गुरुदेव गुरुदेव. अरे यांना घेऊन आलास? हो घेऊन आलो ना गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. हा ज्या स्वामींना तुम्ही एवढं मानता ना त्यांचं खरं रूप तुम्हाला माहिती नाहीये. अरे पण संपत, गुरुदेव नका काळजी करू, मी आहे ना. गुरुदेव गुरुदेव. हा आज तुम्हाला कळेल ते स्वामी खरे कोण आहेत, देव आहेत की ढोंगी, हे तुम्हाला कळेल. अरे संपत, तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? अरे काय चुकीचं बोलतोय मी, खरं तेच बोलतोय. काही लोक प्रकाशासारखे दिसतात. अरे पण आतमध्ये स्वामी. तेच सांगतो, पण आत आत अंधार लपलेला असतो. हा. ए संपत, जे काय सांगायचं ते स्पष्ट भाषेत सांग ना. असं कोड्यात काय बोलतो? हो तुम्हाला आता कळेल, स्वतःच्या डोळ्यांनी बघा तुम्ही. हा? गुरुदेव गुरुदेव. अरे मी सांगितलं ना आतमध्ये कोणी नाहीये, तुम्ही जा, परत जा. गुरुदेव नाही कसं, हो स्वामी आहेत ना, मी येताना त्यांना पाहिलंय. हे गुरुदेव तुम्ही सुद्धा तो असा असा इशारा केलात ना. अरे कधी केला मी इशारा? नाहीये कोणी घरामध्ये. जा, परत जायला सांगितलंय मी. आता हा काय विचित्रपणा चालू आहे? आधी हा संपत स्वामींबद्दल काहीतरी सांगून इथे घेऊन आला आणि आता तुम्ही सांगताय आतमध्ये कुणीच नाही. नाही आता आम्हाला बघायचंच आहे, हा खोटं बोलतोय की खरंच आतमध्ये काहीतरी आहे. ए तो सत्यच बोलतोय. ते स्वामी मगाशी इथून निघून गेले. गुरुदेव गुरुदेव. अहो गुरुदेव तुम्ही काय बोलताय? अरे हो, आता आम्हाला बघायचंच या घराच्या आतमध्ये कोण आहे ते. बाजूला हो रे, या रे. ए मी सांगितलं ना कोणी पुढे यायचं नाही. गुरुदेव. संपत, त्या सगळ्यांना इथे का घेऊन आलास? मी हो गुरुदेव तुम्हीच तर ते इशारा. अरे कधी केला मी इशारा? जा घेऊन जा, यांना घेऊन जा. ए काय चाललंय तुमचं? आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. खबरदार, खबरदार, जर पाऊल पुढे टाकला तर मी तुम्हाला शाप देईल. ओ मार्तंड महाराज, आम्ही तुमच्या शापाला नाही घाबरत. आम्ही स्वामींचे खरे भक्त आहोत आणि तुम्ही जर आमच्या स्वामीवरती काही आरोप लावाल ना तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. आणि तुम्ही आरोप करताय ना तर ते सिद्ध करा. ही घे तुझी अमानत, सांभाळून ठेव. वर्तुळ पुढे सरकायला मदत करेल. हे हसीडूल हल्ली कुठेच बघायला मिळत नाही. मला आठवतंय 15-16 वर्षांपूर्वी अक्कलकोटात एक सराफ हे असं डूल बनवायचा. व तो सराफ तर काही वर्षांपूर्वी अक्कलकोट सोडून निघून गेला. कुठे गेला, काय झालं, काहीच कल्पना नाही. गंगा, तू या घरात राहू शकत नाही आणि इथे राहणार असशील तर जिवंत राहू शकत नाही. तुझं जिवंत राहणं म्हणजे माझं मरण, ते मला मान्य नाही. भीती जेव्हा विवेकावर मात करते तेव्हा माणूस पापाला उपाय समजू लागतो आणि हे पाप करायला मी तयार आहे. तुला हे जग सोडून जावंच लागणार. आधी आधी तुझा गळा दाबून तुला मारून टाकतो, मग इथेच फासावर लटकवतो. सगळ्यांना वाटेल तू आत्महत्या केलीस, प्रश्नच मिटेल.
गोवर्धन 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 गोवर्धन